मोर्चा काढलेला आहे. सरकारच्या अनेक समस्यांवरती, प्रश्नांवरती त्याच्या मोर्चातून बोट ठेवले. बच्चू कडू मोर्चा काढतायत. सरकारच्या अनेक विषयावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. तर बोट ठेवायला जागा राहणार नाही एवढे सरकारचे अपराध आहेत. त्यामुळं कोणत्या विषयावर बोट ठेवण्यापेक्षा अख्ख्या सरकारवरच बोट निर्माण झालेला आहे. सरकार मग दिव्यांगाचा प्रश्न असो, सर्वसामान्याचे प्रश्न असो, सरकार फक्त आता मताच्या बेगमी करण्यामध्ये लागलेले आणि जनतेच्या लक्षात आलेले. त्यामुळं बच्चू कडूंच्या मोर्चाचं निश्चित स्वागत आहे. पण बच्चू कडू एकीकडे सांगतात मी सरकारमध्येच आहे, मुख्यमंत्र्यांचं मी ऐकतो, याचं ऐकत नाही त्याचं ऐकत नाही. तर मला असं त्यांनाही सांगितलं असतं तर बरं झालं असतं. त्यासाठी दिलेलं जातात. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची चाचपणी होते का हे पाहण्यासाठी दिल्लीत जावं लागतं. काय राज्याचं हित साधलं, गुजरातला उद्योग घेऊन गेले, बजेटमध्ये बिहारला निधी, आंध्राला निधी, महाराष्ट्राला काय मिळाला? महाराष्ट्राला काय मिळालं? 6,774 कोटी. याच्यासाठी दिल्लीला जाता तुम्ही का थैल्या घेऊन दिल्लीला जाता? हा प्रश्न आहे. जरांगे पाटलांची रॅली सुरू आहे. त्यांचा रॅलीला प्रतिसादही मिळतो. 29 तारखेला ती निवडणूक लढवण्यासाठी चंद्रावर निर्णय घेतात. एवढा सगळा प्रकार सुरू असूनही अजूनही सरकार आरक्षणासंदर्भात निर्णय घेत. आता सरकारला विचार आहे. आम्ही तर जरांगे पाटलांच्या आंदोलनावर सरकारने निर्णय घ्यावा असं आमची सातत्यानं मागणी. उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा दिल्लीत गेल्यावर बोलले की संसदेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचं बहुमत आहे, संसदेला आरक्षणाचे नियम बदलण्याचा अधिकार आहे, त्याला पहिला पाठिंबा आमचा राहील असं उद्धवजींनी दिल्लीत गेल्या गेल्या पहिल्यांदा स्पष्ट केलं. समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल. मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पृथ्वीराज चव्हाण हे दुसरं विधान केलं आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री. मला असं वाटतं कोणी मुख्यमंत्री व्हायचं म्हटलेलंच नाही अजून मवियामध्ये. त्यामुळे आता चेहरा किंवा जागा हा विषय अजून तर काही चर्चेला आलेला नाही. आणि कोणी असंही म्हटलेलं नाही की आमचा मुख्यमंत्री व्हावा, आमचा मुख्यमंत्री व्हावा, असं कोणीच म्हटलेलं नाही. त्यामुळे त्या चर्चेला काही अर्थ नाही. प्रसाद लाड असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या परिस्थिती एवढी लाचार झाली आहे की त्यांना सोनिया गांधी आणि खरगे यांच्या जागी जाऊन बसावे लागत आहे. प्रसाद लाड चमचेगिरी करून नुसतं कॉन्ट्रॅक्ट घेण्यात गुंतलेला माणूस काय याविषयी बोलू शकतो? प्रवीण दरेकरांचं एक स्टेटमेंट आहे की मुख्यमंत्री पद कमावण्यासाठी स्वाभिमान गमावला. दिल्ली दरबारी सोनिया गांधी म्हणजे तेच सत्तेसाठी उद्धव ठाकरे आंधळे झालेले आहेत. दिल्ली दरबारी मुख्यमंत्री पदासाठी स्वाभिमान गमावला. मला असं वाटतं तुमचे 105 110 आमदार असतानाही तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं शिपूट करून फिरावं लागतं. हाच तुमचा स्वाभिमान आहे का? हा माझा त्यांना सवाल आहे. तुमची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय की हंडी नवी भूत, नाव योजना भूत, लुटीचं नाही बोम करतात त्यांचे 300 कोटी, हळूच खिशात बोम. एकदम तुम्ही वासात्मक सरकारला धारेवर. नाही, बरोबर आहे. ही काय काढलं नवीन योजना दूत? सरकारचं माहिती प्रसारण खातं आहे, सरकार जाहिरातीवर खर्च करतं. आणि मग आता योजना दूत म्हणजे सरकारचे प्रचारक आहे काय? हे निवडणूक आचारसंहितेत ही योजनेचं काय सांगणार आहे का नाही सांगणार हे पण लोकांना कळायला पाहिजे. आणि कोणते दिवे लावले सरकारने असे की त्यांच्या योजना घरोघरी जाऊन सांगायच्या? एखादी टीव्हीवर जाहिरात दिली, एखाद्या पेपरला जाहिरात दिली की लोकांना कळतं. लोकांना बुद्धू समजले होते. लोकांना योजना सरकारच्या माहिती नाही का? लोकांना सगळं माहिती असतं. तेव्हा तुमच्या योजना दूत म्हणजे तुमचे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी केलेली योजना दिसते. तिला जनता विरोध करेल, आम्ही पण विरोध करू. 100 आमदार निवडून आम्ही आणणार आहोत आणि जरंगे पाटलांवर टीका केली त्या संदर्भात कसं? हे महत्वाचं असे जातीपातीचं म्हणून निवडून आणणार किंवा आणलं पाहिजे अशातला काही भाग चुकीचा आहे. जो कार्यकर्ता काम करतो त्याला जनता संधी देत असते. कित्येक अशी कार्यकर्ते नेते आहेत की ज्यांचं त्या मतदारसंघात एक समाजाचं एखादं घर सुद्धा नाही तरी ते निवडून येतात. आमच्याकडे चंद्रकांत खैरे एक उदाहरण आहे ना.
ते कोणत्या समाजाची किती घर आहे त्याची, तरी लोकांनी निवडून दिलं. त्यामुळे अशी जातपात जनतेने मानू नये असं माझं स्पष्ट मत आहे. पण जयदेव गायकवाड जे आहेत शरद पवार गटाचे माजी आमदार, त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीला सपोर्टिव्ह असलेलं, म्हणजे भाजप धार्जिनं राजकारण करतात. बिलकुल. प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मतं कमी करण्यासाठी, मत कटाव पार्टी असं कोणीतरी लालू यादवांनी की अखिलेश यादव मत कटाव, तर ही प्रकाश आंबेडकरांची पार्टी मत कटाव आहे, निवडून द्यायची त्यांना, तर इथे महाविकास आघाडीचे मतं कमी करायची. त्याच्या अँगलने त्यांचे किती कसे कसे धंदे चालतात आम्हाला माहिती आहे. आता इलेक्शन मध्ये मला बुलढाण्याचं माझ्याकडे तर डिटेल्स आहे की कसं त्यांच्या उमेदवाराला मत करण्यासाठी कसे एकनाथ शिंदे गटाचे लोक भेटत होते, कसा निधी पुरवत होते, सगळं माहित आहे मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.